नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 11 कार्य आणि ऊर्जा या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, मला सांगा, तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा तुम्ही काय करता? तर तुम्ही तुमचं पांघरूण आवरता, बेड आवरता, म्हणजे पांघरुणाची घडी घालता. आई ओरडते ना की पांघरुणाची घडी घाला. म्हणजेच काय, तर तुम्ही ही तुमची कामं करता. म्हणजे कार्य म्हणजे काय, तर काम म्हणजे काम. आणि ऊर्जा म्हणजे काय, तर ऊर्जा म्हणजे कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. म्हणजे आपण आजचा हा जो पाठ आहे कार्य आणि ऊर्जा, या पाठात आपण काय शिकणार आहोत, तर कार्य म्हणजे काय आणि कार्य कसे घडते, कार्य आणि ऊर्जा यांचा संबंध काय, आणि ऊर्जेची वेगवेगळी रूपे कोणती, आणि ऊर्जेचे स्रोत कोणते, हे या पाठामध्ये शिकणार आहोत. परंतु आजच्या भागात आपण काय पाहणार आहोत, तर कार्य म्हणजे काय, कार्य कसे घडते, आणि कार्य आणि ऊर्जा यांच्यामधील संबंध आपण पाहणार आहोत. मुलांनो, आता ह्या चित्रामध्ये काही क्रिया दिसत आहेत. दिसतात की नाही क्रिया? तर कोणकोणत्या क्रिया दिसत आहेत सांगा बरं मला. तर एक मुलगी बॅग उचलत आहे, एक मुलगा काय करतोय, तर धनुष्य बाणाने बाण सोडतोय, एक मुलगी पेटीला दोरा बांधून ती पेटी ओढते, आणि एक मुलगा सायकलचे चाक काठीने ढकलतोय, आणि एक माणूस काय करतोय, तर एक माणूस आपलं हे करतोय काय, तर ते लाकडाचा ओंडका घेऊन चाललेला आहे, आणि एक माणूस काय करतोय, तर हातोडीने काहीतरी हे करतोय, म्हणजे हातोडीने खिळ्यावर मारतोय, म्हणजे काहीतरी ठोकतोय. मग आता ह्या वेगवेगळ्या ज्या आपण क्रिया बघतोय दिसल्यात, म्हणजे तुम्हाला ह्या म्हणजे क्रिया आहेत. तर ह्या म्हणजे क्रिया होण्यासाठी बलाची आवश्यकता आहे का? बल लावले गेले का? तर हो, बल लावले ना. आता जर ह्या मुलाने काठीने जर त्या सायकलच्या म्हणजे चाकाला जर जोर लावले नाही, ढकलले नाही, तर ते चाक पुढे जाईल का? तर ते चाक पुढे जाणार नाही. म्हणजे ते त्याने काय केलं, तर त्याने जोर लावलं. आता ह्या मुलीने सुद्धा, ही जी पेटी ओढते, तिने सुद्धा जोर लावलं, म्हणून ती पेटी ओढली गेली. म्हणजे त्या वस्तू काय झाला, त्या वस्तूने मूळ जागा बदलून त्या वस्तू पुढे गेल्या, म्हणजे त्या वस्तूंनी त्यांची जागा सोडली. आता मला सांगा तुम्ही की हा वरील पूर्ण या चित्रांचे नीट निरीक्षण करून तुम्हाला काय कळलं, की बल लावल्यामुळे काय झालं, वस्तूंनी त्यांची मूळ जागा सोडली. म्हणजेच काय, तर त्यांचे विस्थापन झालेले दिसते. काय, जेव्हा वस्तू त्यांची मूळ जागा सोडतात तेव्हा त्यांचे विस्थापन होते असे आपण म्हणतो. आता मला तुम्ही म्हणजे प्रश्नाचे काही मी प्रश्न विचारते, तुम्ही त्याची मला उत्तर द्या. आता ही मुलगी ही पेटी आहे ही ओढते ना, मग त्या पेटीवर कोणकोणते बल कार्य करते सांगेल का कोणी? तर कोणते बल कार्य करते, तर घर्षण बल. कुठले? स्नायू बल आहे ना, ती स्नायू म्हणजे हाताने ओढते म्हणजे स्नायू बल, घर्षण बल. आपण बल आणि बलाचे प्रकार आपण मागच्या पाठामध्ये पाहिले, मग तुम्हाला लक्षात असतीलच ना ते. आणि मला सांगा तुम्ही, आता आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणजे हा सायकलचं चाक आहे हे पुढे जातं, केव्हा पुढे जातं, जेव्हा आपण बल लावतो, म्हणजे आपण त्याला धक्का देतो. आता म्हणजे मुलगाने काय केलं, मुलाने काठीने त्याला असं जोर लावलं, धक्का दिला, म्हणून ते चाक पुढे गेलं. अदरवाईज काय झालं असतं, जर त्याने काठीने धक्का दिला नसता तर ते पुढे गेलं असतं का? किंवा त्या मुलीने जर ती पेटी ओढली नसती तर ती पेटी पुढे गेली असती का? तर नाही. म्हणजे बल लावल्यामुळे काय होतं, वस्तूचे विस्थापन होते, म्हणजे वस्तू काय होते, वस्तूची जागा बदलते. मग आता मला सांगा, मी जर एका भिंतीवर माझ्या दोन्ही हाताने बल लावलं तर काय होईल, ते म्हणजे विस्थापन होईल का? म्हणजे दोन्ही हात माझे भिंतीवर मी असे ठेवले, म्हणजे बल लावलं तर काय होईल, विस्थापन होईल का? तर नाही. भिंत काय पुढे जाईल का? म्हणजे नाही. म्हणजे बल लावूनही विस्थापन झाले नाही तर काय होतं, तर बल लावूनही विस्थापन झालं नाही तर काय, तर कार्य होत नाही. म्हणजे का ती पुढे जाणार आहे का? तर नाही. म्हणजे बल लावूनही विस्थापन झाले नाही तर कार्य होत नाही. म्हणजे कार्य म्हणजे काय, तर जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा कार्य झाले असे म्हणतात. कार्याची डेफिनेशन काय,
तर जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते, म्हणजे बल लावल्यामुळे एखादी वस्तू पुढे जाते, म्हणजे तिची जागा, ती मूळ जागा सोडून ती पुढे जाते किंवा मूळ जागा तिची सोडते, तेव्हा कार्य झाले असं म्हणतो. काय झालं? तेव्हा कार्य झाले असे म्हणतात. तर आता आपण हे एखादे म्हणजे कार्य कसे होते हे आपण एका क्रियेद्वारे पाहूया. कळलं? कार्य कसे होते हे आपण एका क्रियेद्वारे पाहूया. आता आपण काय करायचं की आपण ना एक हे बघा, एक त्या मी चित्रामध्ये दिसते ना, एक मुलगी पेटी घेतलेली आहे आणि ती पेटीला दोरी बांधलेली आहे आणि मग ती दोरी बांधून पेटी आपण मग काय करायचं, एक पेटी घ्यायची आणि तिला काय करायचं, दोरी बांधायची, रिकामी पेटी. आणि मग ही रिकामी पेटी घेऊन 10 मीटर अंतर सरळ चालत जायचं. कळलं? आणि मग नंतर काय करायचं, त्या पेटीत 20 पुस्तकं टाकायची. काय? त्या पेटीमध्ये 20 पुस्तकं टाकायची. आपण पहिली पेटी तर रिकामी होती की नाही आपली, आणि मग आपण ती सहज ओढत घेऊन म्हणजे सहज ओढत घेऊन गेलो, 10 मीटर अंतर चाललो. पण दुसऱ्या पेटीमध्ये 20 पुस्तकं टाकली, त्याच्यामुळे काय झालं, ती पेटी कशी झाली, तिचं ऑफकोर्स पेटी ती जड झाली. आणि मग ती पेटी ओढत तुम्ही परत 10 मीटर आपण चालूया, 10 मीटर अंतर चालूया. बरोबर? आता मला सांगा, आता पुन्हा काय करायचं की ती पेटी घेऊन, म्हणजे ती 20 पुस्तकं असलेली पेटी घेऊन 20 मीटर अंतर चालायचं. किती? 20 मीटर अंतर चालायचं. मग आता ह्या दोन्ही क्रियांमध्ये, आता ह्या 2 क्रिया झाल्या ना, एक आपण 10 मीटर अंतर चाललो आणि एक 20 मीटर अंतर चाललो. मग ह्या दोन्ही क्रियांमध्ये कार्य कधी, म्हणजे कार्य अधिक केव्हा लागले, कार्य अधिक झाले कधी, म्हणजे पहिल्या क्रियेमध्ये की दुसऱ्या क्रियेमध्ये? तर पहिल्या क्रियेमध्ये काय होतं, तर पेटी रिकामी होती, त्यामुळे बल पण आपल्याला जास्त लावावे लागले नाही, म्हणजे ती पेटी हलकी होती, आपण सहज ओढून नेली, त्यामुळे कार्य सुद्धा कमी झाले पहिल्या क्रियेमध्ये. आता दुसऱ्या क्रियेमध्ये काय झालं, तर तिच्यामध्ये 20 बुक टाकली आपण त्या पेटीमध्ये, त्यामुळे ती जड झाली, म्हणजे आता आपल्याला ते ओढण्यासाठी त्रास झाला, ओढण्यासाठी आपल्याला जास्त बल लावावे लागले. आणि अंतर सुद्धा, विस्थापन पण आपण 20 किलोमीटर गेलो, म्हणजे ते पण जास्त झालं. आणि काय झालं मग, त्यामुळे त्या दुसऱ्या क्रियेमध्ये कार्य अधिक झाले. कळलं? दुसऱ्या क्रियेमध्ये काय झालं, कार्य अधिक झाले. आता मला सांगा तुम्ही, जेव्हा आपण 10 मीटर अंतर चालत गेलो तेव्हा आपल्याला जास्त ऊर्जा लागली, की आपण 20 मीटर अंतर चालत गेलो तेव्हा जास्त ऊर्जा लागली? मग केव्हा जास्त ऊर्जा लागली, तर 20 मीटर जेव्हा चालत गेलो तेव्हा आपल्याला जास्त ऊर्जा लागली. म्हणजेच काय, तर सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी ज्या कार्यास जास्त बल लागते ते कार्य अधिक असते. काय? तर ज्या कार्यास जास्त बल लागते ते कार्य अधिक असते. सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले तर ते कार्यही अधिक असते. तर ह्यावरून आपल्याला काय सांगता येईल, की बल, कार्य आणि विस्थापन यांचा एकमेकांशी म्हणजे परस्पर संबंध आहे, ते एकमेकांशी त्यांचा संबंध आहे. म्हणजे तुम्हाला कळलं की जेव्हा सारख्याच अंतराचे विस्थापन झाले पण तरी पण ज्या कार्यात जास्त बल लागले, जेव्हा आपण 10 मीटर चालली ती मुलगी, तेव्हा काही नव्हतं तिच्या ह्याच्यामध्ये, कशामध्ये, पेटीमध्ये, मग तेव्हा कमी बल लागलं आणि कमी कार्य, आपण म्हणजे कमी बल लागलं आणि कमी कार्य झालं. पण जेव्हा जास्त बल लागलं तेव्हा जास्त कार्य झालं. म्हणजेच काय, तर सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी ज्या कार्यात जास्त बल लागते ते कार्य अधिक असते. सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले तर ते कार्यही अधिक असते. ह्यावरून काय, कार्य, विस्थापन आणि बल हे यांचा एकमेकांशी परस्पर संबंध आहे हे आपल्याला कळतं. अजून एक मी उदाहरण सांगते तुम्हाला. समजा एखादा हंडा असतो, हंडा माहिती आहे ना, आपण पाण्याचा भरलेला असतो, तो समजा आता रिकामा घ्या आणि तो तुम्ही उचला, तर तुम्ही तो सहज उचलू शकता, म्हणजे तुम्ही उचललात म्हणजे काय झालं, त्याचं विस्थापन झालं आणि मग तुम्ही काय, त्याला कमी बल लागलं ना, कारण तो रिकामा आहे. कळलं? आणि मग म्हणजे तुमच्या ह्या क्रियेमध्ये कार्य सुद्धा कमी लागलं. कळलं ना, कमी झालं ना कार्य, कारण का, कारण ते त्याला म्हणजे वजनच नव्हतं, त्यामुळे तुम्हाला जास्त बल लावावं लागलं नाही, त्यामुळे जास्त बल नाही लावलं त्यामुळे कार्य सुद्धा कमी झालं. पण मग नंतर त्या हंड्यामध्ये पाणी भरा, म्हणजे तो फुल हंडा भरा आणि मग नंतर उचला तुम्ही,
तर मग तुम्हाला उचलताना त्रास होईल का? कारण का मग तुम्हाला जास्त बल लावावं लागेल, कारण तो जड असेल, बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं, तुमचं कार्य सुद्धा अधिक झालं. काय होईल, तुमचं या क्रियेमध्ये कार्य सुद्धा अधिक झालं. आता तुम्ही जेव्हा तो हंडा डोक्यावर म्हणजे उचलून म्हणजे डोक्यावर नेण्याचा प्रयत्न करा, तेव्हा तर तुम्हाला अजून जास्त बल लावावं लागलं आणि त्यामुळे तुमचं ह्या क्रियेमध्ये कार्य कसं झालं, तर अधिक कार्य झालं. कळलं? म्हणजेच काय, तर बल, विस्थापन आणि कार्य हे यांचा परस्पर संबंध आहे. मुलांनो, आता आपण म्हणजे बल, विस्थापन आणि कार्य यांचा एकमेकांशी संबंध आहे. आणि तो कसा संबंध आहे हे पाहण्यासाठी आपण अजून एक छोटासा प्रयोग करूया. त्यासाठी आपण एक पुली म्हणजे कप्पी माहिती आहे ना तुम्हाला, ती घ्यायची आहे आपल्याला आणि आपण काय करायचं, ती कप्पी उंच ठिकाणी पक्की बांधायची आणि त्या पुलीवरून काय करायचं, एक दोरी टाकायची आणि मग त्या दोरीचे एक टोक आपल्या हातात ठेवायचं आणि दुसऱ्या टोकाला काय बांधायचं, तर 1 किलोग्रॅमचं ओझं असणारं वजन, म्हणजे 1 किलोग्रॅमचं वजन असलेलं ओझं म्हणजे त्या एका पुलीच्या टोकाला बांधायचं. आणि मग आता काय करायचं, सुरुवातीस ते ओझे पुलीच्या साह्याने 1 मीटर उंचीपर्यंत उचला. काय, सुरुवातीला ते ओझे 1 मीटर उंचीपर्यंत उचला आणि मग नंतर काय करा, नंतर ते ओझे 4 मीटर उंचीपर्यंत पुलीच्या साह्याने उचला. मग ह्या दोन्ही क्रियेमध्ये ह्या दोन आपण ज्या क्रिया केल्या, 1 मीटर उंचीपर्यंत उचललं आणि दुसरं 4 मीटर उंचीपर्यंत उचललं. मग ह्या दोन्ही क्रियांमध्ये कार्य अधिक केव्हा होईल, सांगा बरं. कार्य अधिक केव्हा होईल, तर जेव्हा आपण 1 किलोमीटर उंचीपर्यंत ते ओझं उचललं तेव्हा आपल्याला बल सुद्धा कमी लागलं आणि त्याचं विस्थापन सुद्धा कमी झालं, म्हणजे कार्य कमी झालं. तिथे पहिल्या क्रियेमध्ये कमी झालं. आणि दुसऱ्या क्रियेमध्ये काय झालं, जेव्हा आपण 4 मीटर उंचीपर्यंत ते ओझं उचललं तेव्हा काय झालं, तर बल पण जास्त लावावं लागलं आणि काय झालं, तर आपलं विस्थापन सुद्धा जास्त झालं, म्हणजे तिथे कार्य सुद्धा अधिक झालं. म्हणजेच काय, तर सारखेच बल वापरले असताना जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक असते. कळलं? म्हणजेच कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले विस्थापन दोन्हीचा विचार करावा लागतो. म्हणजे कार्य जर आपल्याला मोजायचं असेल कुठलं पण, तर काय, बल आणि झालेले विस्थापन या दोन्हीचा विचार करावा लागतो. म्हणजे कळलं की बल, कार्य आणि विस्थापन यांचा एकमेकांशी संबंध आहे, ते त्यांचा परस्पर संबंध आहे, हे आपल्याला कळलं. आता आपण काय पाहणार आहोत, तर कार्य आणि ऊर्जा यांच्यातील संबंध पाहणार आहोत. काय, कार्य आणि ऊर्जा यांच्यातील संबंध पाहणार आहोत. आता मला सांगा, हा मुलगा तुम्हाला इथे दिसतोय की नाही, कुठला छोटा मुलगा आहे, तो त्याची गाडीला काय करतोय, धक्का देतोय. काय देतोय, धक्का देतोय. समज त्याने पहिला असं खूप म्हणजे पहिला काय होतं, त्याने एक धक्का दिला तर ती गाडी खूप जोरात जाते आणि मग नंतर थांबते आणि मग त्याच्यानंतर काय होतं, म्हणजे दुसऱ्या वेळेला काय होतं, कधी कधी तर तो हळू धक्का देतो आणि मग ती गाडी लगेच थांबते. म्हणजे काय, तर तो पहिल्या वेळेला काय करतो, तर तो जास्त बल लावून तो धक्का देतो आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या गाडीचे विस्थापन होते, जास्त विस्थापन म्हणजे ती दूर जाते. आणि मग कधी कधी काय होतं, म्हणजे खेळता खेळता तो कमी बल लावतो कधी कधी. मग त्यामुळे कमी बल लावल्यामुळे काय होतं, विस्थापन कमी होतं, म्हणजे ती गाडी जास्त दूर जात नाही. म्हणजेच काय, तर चित्रातील मुलाने गाडीला बल लावलं तर काय होतं, त्या मुलाने गाडीला बल लावलं तर काय होतं, गाडीला लावलेल्या बलामुळे गाडीचं विस्थापन होतं. कळलं ना? जेव्हा तो धक्का देतो म्हणजे काय करतो, बल लावतो आणि धक्का दिल्यामुळे ती गाडी पुढे जाते, म्हणजे काय होतं, विस्थापन होते, म्हणजे त्याची मूळची जागा बदलून ती पुढे जाते. आणि मग विस्थापन झालं म्हणजे काय होतं, तर कार्य होतं. आपल्याला तर माहिती आहे ना, बल लावलं वस्तूला की वस्तूचं विस्थापन होतं आणि म्हणजेच काय बोलतो आपण त्याला, की क्रिया झाली. काय म्हणतो, म्हणजे कार्य झाले असे म्हणतो. म्हणजे गाडीला लावलेल्या बलामुळे काय झालं, गाडीचे विस्थापन होऊन कार्य घडले. कळलं? म्हणजेच काय, तर ऊर्जेचे रूपांतरण बलामार्फत कार्यात झाले. काय झालं, तर ऊर्जेचे रूपांतरण बलामार्फत कार्यात झाले. आता मला सांगा तुम्ही,
तुमच्या मित्रमैत्रिणी कधी म्हणजे तुमच्या मैत्रिणी किंवा तुमचे मित्र कधी मैदानावर तुम्ही गेलात, मैदानावर जात असाल ना, मग आता मैदानावर गेला तर तुम्ही म्हणजे जर तुम्ही असं ठरवलं की आपण ह्या मैदानाला ना तर फेऱ्या मारायच्या, पूर्ण मैदानाला फेऱ्या मारायच्या, तर प्रत्येक जण सारख्याच फेऱ्या मारेल का का रे सांगा मला? प्रत्येक जण सारख्याच फेऱ्या मारेल का? नाही ना. तर एखादा मित्र 2 फेऱ्या मारून थकेल, दुसरा तुमचा मित्र 3 फेऱ्या मारेल आणि थकेल, अजून तिसरी तुमची मैत्रीण 4 फेऱ्या मारेल आणि थकेल. म्हणजे प्रत्येक मुलाची फेऱ्या मारण्याची क्षमता ही वेगवेगळी असेल. बरोबर आहे ना? की तुमची जी क्षमता आहे, तुम्ही 4 फेऱ्या मारू शकता, तेवढीच क्षमता तुमच्या दुसऱ्या मित्रामध्ये असेल असं नाही, किंवा त्याच्यामध्ये जास्त क्षमता सुद्धा असू शकते, तो जास्त फेऱ्या सुद्धा मारू शकतो तुमच्यापेक्षा. म्हणजेच काय, म्हणजे एखादा मित्र तुमचा 4 फेऱ्या मारेल, तर एखादी मैत्रीण तुमची 3 फेऱ्या मारेल, तर एखादा मित्र 5 फेऱ्या मारेल. म्हणजेच काय, तर तुमची फेऱ्या मारण्याची क्षमता ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. मग ह्यालाच काय म्हणतात, तर कार्य करण्याची प्रत्येकाची क्षमता असते. जो कार्य करण्याची क्षमतेला काय म्हणतात, तर ऊर्जा असे म्हणतात. काय, तर कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. कळलं? काय, कशाला ऊर्जा म्हणतात, तर कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. तर ऊर्जा आणि कार्य यांचे एकक एकच आहे, एसआय सिस्टम. माहिती आहे ना तुम्हाला? आपण सिस्टम इंटरनॅशनल जी एकक पद्धती आहे त्याच्यामध्ये ऊर्जा आणि कार्य यांचे एकक जूल आहे, एकच आहे. दोघांचे एकक काय आहे, तर जूल हे एकक आहे. आता मुलांनो मला सांगा, आपल्याला ऊर्जा कुठून मिळते? आपण आता दिवसभर इतकं काम करतो, तुम्ही शाळेत जाता, शाळेतून येता, खेळता, मग तुम्हाला ऊर्जा कुठून मिळते इतकी? तर तुम्हाला, आपल्याला सगळ्यांना ऊर्जा कुठून मिळते, तर अन्नातून मिळते. कुठून? आपण जे अन्न खातो, जेवतो की नाही आपण, मग त्याच्यामधून आपल्याला ऊर्जा मिळते. मग आपण आता व्यवस्थित जेवलं पाहिजे. जर आपण व्यवस्थित आहार घेतला नाही तर आपल्याला आपली जी दैनंदिन आपली जी कामं असतात ती आपण करू शकत नाही, कारण मग आपल्याला जेवलो नाही तर आपल्याला ऊर्जा मिळणार नाही. कळलं? म्हणजे आता ऊर्जा म्हणजे काय, तर कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. कळलं? आता आज आपण काय शिकलो मुलांनो, तर कार्य म्हणजे काय, तर कार्य म्हणजे काय, तर आपण बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते, म्हणजे आपण काय म्हणतो, त्याला कार्य झाले असे म्हणतो. मग कार्य आणि बल आणि विस्थापन हे काय आहेत, हे परस्परांशी त्यांचा संबंध आहे. आणि कार्य होण्यासाठी बल आणि विस्थापनाची आवश्यकता असतेच. आणि ऊर्जा म्हणजे काय, तर आपण कार्य करण्याची जी क्षमता असते तिला काय म्हणतात, ऊर्जा म्हणतात. आणि ऊर्जा आणि कार्य यांचे एकक काय आहे, तर ऊर्जा आणि कार्य यांचे एकक हे जूल आहे. आपण आता पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत, तर ऊर्जेची रूपे. वेगवेगळी ऊर्जेची जी रूपे आहेत, म्हणजे यांत्रिक ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, उष्णता ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, या सर्व रासायनिक ऊर्जा, या सर्व ही जी सर्व ऊर्जेची रूपं आहेत त्यांचा आपण अभ्यास पुढच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.